जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर दाबायचं विसरू नका. आपल्या या दंतकथा भाग 2 या भागामध्ये सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत. विनोदकार वसंत सबनीस यांच्या दंतकथा या पाठाची प्रस्तावना आम्ही पहिल्या भागात दिलेली आहे. त्याबद्दल मी सविस्तर त्यात तुम्हाला सांगितलेलं आहे. आता या पाठाचा अभ्यास आपण काही मुद्द्यांद्वारे करणार आहोत. विनोदकार वसंत सबनीस यांनी अतिशयोक्ती, कोटी, शाब्दिक कोटी, म्हणी, वाक्यप्रचार यांची जणू पर्वणीच आणलेली आहे. आणि दात दुखण्याचा गंभीर विषयसुद्धा, कठीण विषयसुद्धा अगदी आपल्या विनोदी शैलीने मार्मिकपणे त्यांनी टिपलेला आहे. आता या पाठात हा पाठ आपण काही मुद्द्यांद्वारे पाहणार आहोत. पहिला मुद्दा असा की या ठिकाणी लेखक म्हणतात की मानवी देह हा पंचमहाभूतांचा बनलेला आहे असे म्हणतात. आता मानवी शरीर हे पंचमहाभूतांनी बनलेले आहे. पंचमहाभूत कोणती? तर पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. आणि पुढे ते असेही म्हणतात की ज्या ज्ञानी मंडळींना मानवी देहात पंचमहाभूते दिसली त्यांना 6वे महाभूत कसे दिसले नाही याचे मला राहून राहून नवल वाटते. या 6व्या महाभूताला सामान्यांच्या भाषेत दात असे म्हणतात. आता लेखक या ठिकाणी दाताला 6वे महाभूत म्हणतात. का म्हणतात? कारण शरीराचा दात हा असा अवयव आहे की तो येतानाही माणसाला त्रास देत असतो आणि जातानाही त्रास देत असतो. त्याचा त्रास हा असह्य असतो. दाताची ठणक, दाताची वेदना ही माणसाला न सहण्यासारखी असते आणि म्हणून या ठिकाणी लेखक दाताला 6वं महाभूत विनोदाने म्हणतायत. आता विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी जो पंचमहाभूत शब्द आहे, या पंचमहाभूत शब्दाचा समास विचारला जातो किंवा विग्रह करण्यास सांगितला जातो. तर या ठिकाणी पंचमहाभूतांचा विग्रह असा आहे की 5 महाभूतांचा समूह. समास आहे द्विगु समास. तुम्ही त्या शब्दाखाली अंडरलाईन करून लिहू शकता. पुढे या ठिकाणी लेखक म्हणतात की माझ्या मते दात ही परमेश्वराने मारून ठेवलेली मेख आहे. आता बघा, मेख हा शब्द, मेख म्हणजे खोच, मेख म्हणजे एक गूढ गोष्ट की परमेश्वराने मानवी देह तयार केला, पंचमहाभूतांनी मानवी शरीर तयार केलं, पण या शरीरामध्ये कुठे ना कुठे एक खोच परमेश्वराने देवाने करून ठेवली. आता पुढे ते म्हणतात मानवी देहाची सर्व रचना परिपूर्ण केल्यानंतर जवळजवळ 6-7 महिन्यांनी ही दाताची कल्पना परमेश्वराला सुचली असावी. नाहीतर इतर सर्व अवयव एकदम फुटत असताना दातच तेवढे एखाद्या सभेच्या मुख्य पाहुण्यासारखे मागवून का यावेत? बघा, परमेश्वराची जाणीव ठेवण्यासाठी माणसाच्या शरीरात एक खोच ठेवली, मेख ठेवली, ती म्हणजे दात. म्हणजे सर्व अवयव एकदम फुटतात, शरीर एकदम तयार होत असतं, पण दात हा असा अवयव आहे की तो नंतर येतो. एखादा पाहुणा, आपण जसं एखाद्या सभेमध्ये, एखाद्या कार्यक्रमामध्ये पाहुण्याची वाट पाहतो, त्याप्रमाणे जरी हे शरीर सुद्धा दात या पाहुण्याची वाट पाहतात. आता या ठिकाणी या पॅरेग्राफमध्ये परमेश्वर शब्द आहे पोरींनो. परमेश्वर या शब्दाचा सुद्धा समास विचारला जातो. आता त्याचा विग्रह तुम्ही कसा करणार? परम असा ईश्वर आणि समास आहे कर्मधाराय समास. तुम्ही त्याच्याखाली अंडरलाईन करून सुद्धा त्या ठिकाणी पाठात लिहू शकतात. आता या ठिकाणी या पाठाचा दुसरा मुद्दा असा आहे की दात हा एकच अवयव असा आहे की जो दोनदा उगवतो. आता या ठिकाणी लेखक म्हणतात की शरीराचे असे काही अवयव असतात की जे तुटले तर पुन्हा उगवत नाही. त्याचं उदाहरण म्हणून ते या ठिकाणी सांगतात की तुटलेले ओठ पुन्हा उगवल्याचे पाहण्यात नाही, किंवा नकटे नाक गळून पडले तर नवीन नाक येण्याचं ऐकवत नाही. पण दात हा एकच अवयव असा आहे की जो दोनदा उगवतो. आता या ठिकाणी दाताचा त्रास लेखकाला झालेला आहे. लेखकाचा दात दुखलेला आहे आणि ते दुखणं त्यांनी ते वेदना पाहिलेली आहे. ती वेदना पाहिल्यानंतर विनोदी पद्धतीने दाताबद्दल ते या ठिकाणी सांगतायत. आता आपल्या मराठी भाषेमध्ये नाक, डोळे, दात या शरीराच्या अवयवांना धरून अनेक वाक्यप्रचार तयार झाले आहेत. आता दाताबद्दलही अशी
त्या ठिकाणी वाक्यप्रचार आहेत. त्यातलं एक वाक्यप्रचार म्हणजे दाती तृण धरणे हा वाक्यप्रचार आहे. आणि दाती तृण धरणे म्हणजे शरणागती पत्करणे असा त्याचा अर्थ आहे. आता लेखकांनी दाताबद्दलच्या या वाक्यप्रचाराला धरून या ठिकाणी विनोदाने पुढे म्हटलंय पहा, की तेव्हा माणसाला दात हा एकच अवयव असा आहे की जो दोन दोनदा उगवतो. तेव्हा माणसाला शरण आणताना तृण धरायला एखादी चांगली जागा असावी म्हणून ही दातांची योजना झालेली आहे. याबद्दल माझी तरी खात्री आहे. बघा, समाजामध्ये दात या शब्दाला धरून जो वाक्यप्रचार तयार झालाय, दाती तृण धरणे, त्याचा अर्थ होतो शरणागती पत्करणे. त्या शब्दाला धरून या ठिकाणी लेखक विनोद करताय की माणसाला शरण आणताना तृण धरायला एखादी चांगली जागा असे म्हणून दातांची योजना झाली आहे. म्हणजे वाक्यप्रचाराला धरून या ठिकाणी लेखक विनोद करताय. पुढे ते म्हणतात, तसे दातांनी माणसाला दिले आहे. दुसरा कुठलाही अवयव उगवताना माणसाला त्रास होत नाही, पण दात हे त्रास दिल्याशिवाय उगवत नाहीत. ते येतानाही ताप आणि गेल्यावरही पश्चाताप. बघा, या ठिकाणी लेखक कसे म्हणताय की दात असा अवयव आहे की तो येतानाही ताप आणि गेल्यावर सुद्धा त्याचा पश्चाताप. आता ताप आणि पश्चाताप या शब्दांशी लेखकांनी क्रीडा केली. म्हणजे या ठिकाणी लेखकाने शाब्दिक कोटी केलेली आहे. पोरीनं कृती आराखड्यात तुम्हाला यावरही प्रश्न विचारला जाऊ शकतो, म्हणून अंडरलाईन करा की ते येतानाही ताप आणि गेल्यावरही पश्चाताप. ताप आणि पश्चाताप या शब्दांचं कोटी करून या ठिकाणी लेखकाने दातावर त्या ठिकाणी विनोद केलेला आहे. आता पाठाचा पुढचा मुद्दा सांगता येईल की लेखक या ठिकाणी म्हणतात की मला स्वतःला तर दातांबद्दल मुळीच प्रेम वाटत नाही, कारण लहानपणी मला दात येत असताना त्यांनी घरातल्या माणसांना रडवले होते म्हणे. बघा विद्यार्थ्यांनो, याच वाक्याला धरून तुम्हाला कृती आराखड्यामध्ये कारण सुद्धा विचारलं जाऊ शकतं की लेखकाला दातांबद्दल प्रेम का वाटत नाही. तर का नाही, तर लहानपणी जेव्हा लेखकांना दात येत असत तेव्हा ते त्या घरातल्या लोकांना चावा घेत असत. आता लहान मुलं असतात, बाळ असतं, बाळाच्या जेव्हा हिरड्या पक्क्या होत असतात किंवा दात येत असतात त्यावेळेस त्याची हिरडी सळसळ करत असते. मग सळसळ करत असताना त्याला काहीतरी चावावं असं वाटतं. तर तेव्हा लेखक लहान असताना ते नातेवाईकांना चावत असत आणि चावल्यानंतर ती माणसं रडवली होत असत. आणि त्यामुळे लेखकांना या ठिकाणी दातांबद्दल मुळीच प्रेम वाटत नाही. अर्थात हे पाठात पुढे लेखक म्हणतात की अर्थात हे सर्वस्वी खरे असेलच असे नाही, त्यांच्यावर मीही रडलो असलो पाहिजे. दात आल्यानंतरही मी दिसेल त्याला चावत असे, अशी एक दंतकथा ऐकून अजूनही कित्येक नातेवाईक माझ्यापासून दूर पळतात. आता या ठिकाणी लेखक म्हणतात की त्यावेळेस ते जेव्हा चावा घेत तेव्हा इतर माणसं तर रडतच, पण लेखक म्हणतात मीही रडत असेल. दात आल्यानंतर मी प्रत्येकाला चावत असेल, अशी एक दंतकथा ऐकून. आता या ठिकाणी बघा, दंतकथा या शब्दाचा अर्थ या ठिकाणी कल्पित कथा असा होतो, किंवा त्या ठिकाणी दातांची कथा सुद्धा आपण म्हणू शकतो की हे ऐकून अजूनही कित्येक नातेवाईक माझ्यापासून दूर पळतात. आता विनोदाने या ठिकाणी लेखक म्हणतात की जेव्हा लेखक लहानपणी चावत होते तेव्हा नातेवाईक त्यांच्यापासून दूर पळत, पण अजूनही मोठं झाल्यानंतर सुद्धा ही नातेवाईक दूर पळत आहेत. आता या ठिकाणी अतिशयोक्तीचा उपयोग करून लेखक या ठिकाणी विनोद करतायत की आता मोठं झाल्यानंतर सुद्धा ते कोणाला चावत असतील का? बिलकुल नाही. पण एक विनोद म्हणून या ठिकाणी सहज अतिशयोक्तीचा उपयोग लेखक आपल्याला करताना दिसत आहेत. पुढचा पाठाचा मुद्दा आपल्याला म्हणता येईल
पुढचा मुद्दा ते म्हणतात की माझ्याप्रमाणे मराठी भाषेलाही दातांबद्दल आदर नाही असेही मला यानंतर आढळून आले. आता मराठी भाषेला दातांबद्दल आदर नाही असं ते का म्हणतात बघा. कारण मराठी भाषेत अशी म्हण किंवा शब्द प्रयोग नाही ज्यात दातांबद्दल मंगल भावना व्यक्त झाली आहे. ज्या म्हणी व शब्दप्रयोग दातांशी निगडीत आहेत त्या दारिद्र्य, भिकारपण, असभ्यपणा यांचे प्रत्यंतर घडवणाऱ्या आहेत. बघा, या ठिकाणी लेखक म्हणतात की मराठी भाषेला सुद्धा दातांबद्दल प्रेम नाही. तर का नाही? कारण दात हा शब्द धरून वेगवेगळे शब्द प्रयोग वाक्यप्रचार जे आहेत त्याच्यातही मंगल भावना नाहीत. तर त्याच्यात कोणती भावना आहे? दारिद्र्याची, भिकारपणाची, असभ्यपणाची. आता हे का म्हणतात बघा. आता दातावरची वाक्यप्रचार आपल्याला सांगता येईल. दात होठ खाऊन बोलणे, दातास दात लावून बसणे, दातखिळी बसणे, दात धरणे, दात दाखवणे. म्हणजे दात या शब्दाला लावून जे वाक्यप्रचार तयार झालेत त्यात सुद्धा असभ्यपणा आपल्याला दिसतो. म्हणून लेखक या ठिकाणी म्हणतात की दात या शब्दाबद्दल मराठी भाषेला सुद्धा प्रेम नाहीये. पुढे ते म्हणतात की दातामुळे अनेक वेळा आपल्याला मार खावा लागतो. आता लहानपणी जर दात घासले नाही तर त्या ठिकाणी आपली आई आपल्याला मारते. मोठ्यापणी जास्त वेळ जर दात घासत बसलो तर वडील माणसाची बोलणी खावी लागतात. आणि व्यवहारात जे कोण केव्हा पाडील याचा भरोसा नसतो. जे दंतवैद्याकडे जायला भाग पाडतात ते दात, अशी माझी दातांबद्दलची कल्पना आहे. आता दात या शब्दामुळे सुद्धा आपल्याला मार खावा लागतो. म्हणून लेखक म्हणतात की मला दाताबद्दल प्रेम नाहीये. मोठं झालं तरी बोलणी खाल्ली, लहानपणी मार खाल्ला. आणि जेव्हा जेव्हा व्यवहारामध्ये कोणी कोणाला तुझे दात पाडील असं म्हणतात, म्हणजे तुझे दात पाडील, जेव्हा राग येतो तर समोरचा माणूस आपल्याला म्हणतो की तुझे दात पाडील, म्हणजे हा वाक्यप्रचार सुद्धा असभ्यपणाचा आहे. आणि केव्हाचे दात पाडील हे सांगता येत नाही. आणि दंतवैद्य म्हणजे डेंटिस्ट, दातांचे डॉक्टर, त्या डॉक्टरांकडेही जायला भाग पाडणार हे दातच असतात, अशी कल्पना दातांबद्दलची लेखकांची आहे. आता पाठाचा पुढचा मुद्दा आपल्याला सांगता येईल की परशा हा जन्मापासून पैलवान होता. परशा या पैलवानाबद्दल लेखक सांगतात की रानात अनेकदा लांडग्यांशी एकटा झुंजलेला, अनेक लांडग्यांचे सुळे नुसत्या काठीच्या तडाख्याने पाडणारा हा गडी नेहमी अशा ऐटीत चालायचा की जसा काय वनराजच. छाती इतकी पुढे आघाडायचा की अनेकदा आधी त्याची छातीच दिसायची आणि अर्ध्या मिनिटाने त्याचा चेहरा दिसायचा. रस्त्यात भेटला की काय र, कुठं निघालास, असा त्याच्या दृष्टीने अत्यंत प्रेमळ पण माझ्या दृष्टीने अत्यंत अतिशय उर्मट असा सवाल करायचा. मला त्याचा राग येत असे. चाललोय कुस्ती मारायला, येतोस कुस्ती, असे म्हणत तो अत्यंत विकट हास्य करायचा आणि अगोदर माशी तर मार नाकावरली, मग कुस्तीचं बघू, असे म्हणून माझ्या खांद्यावर मोठ्या प्रेमाने दणका द्यायचा. पण गंमत अशी की दणका मला तरी लागायचे त्याला. बघा, या पाठामध्ये परशा पहिलवानाबद्दल लेखक सांगताय आणि त्यातही ते विनोदाने सांगताय. विशेष म्हणजे हा जन्मापासूनच पैलवान होता आणि जंगलातल्या लांडग्याशी एकटा झुंज देणारा असा हिम्मतबाज पैलवान होता. ज्यावेळेस तो निघायचा आणि लेखक त्याला विचारायची कुठं निघाला, त्यावेळेस तो उर्मटपणे उत्तर लेखकांना द्यायचा आणि म्हणायचा चाललोय कुस्ती मारायला. आणि वरून उपहासाने या ठिकाणी लेखकांना तो म्हणायचा की अगोदर नाकावरली माशी तर मार. आता नाकावरची माशी मारणे हा एक वाक्यप्रचार आहे मराठी भाषेतला. आणि त्याचा अर्थ असा होतो की एखादा खूप गरीब व्यक्ती असेल, खूप स्वभावाने गरीब असेल की सहज तो कोणाला काही बोलू शकत नसेल, अशा व्यक्तीला सहज म्हटलं जातं की तो नाकावरची माशी सुद्धा मारू शकत नाही. म्हणजे परशा पैलवान याला स्वतःची घमेंड होती
त्याला स्वतःच्या कुस्तीचा अहंकार होता आणि त्या अहंकाराने तो या ठिकाणी लेखकांना विनोदाने बोलायचा. आता या ठिकाणी सुद्धा लेखकाने उपहास हा विनोद प्रकार सांगितलाय. उपहास म्हणजे दुसऱ्याची टिंगल करणे. आता लेखकाचा स्वभाव गरीब होता, त्या स्वभावावर बोट ठेवण्याचं काम या पैलवानाने केलं आणि उपहास या विनोद प्रकाराद्वारे या ठिकाणी लेखक विनोदाने सांगतायत. पुढे त्या ठिकाणी हाच पैलवान सहजपणे गमतीने लेखकाच्या पाठीवर दणका द्यायचा आणि म्हणायचा, लई हाडं आहेत तुझ्या अंगात, दगडावाणी लागत्यात हाताला. असे त्याने म्हटले की हाडाच्या बाबतीत का होईना पण आपण त्याच्या वरचढ आहोत याचाच आनंद अधिक लेखकांना वाटायचा. आता या ठिकाणी लई हाडं आहेत तुझ्या अंगात, दगडावाणी लागल्यात हाताला, असा या वाक्यामध्ये सुद्धा उनोक्ती नावाचा विनोद प्रकार या ठिकाणी लेखकांनी टाकलाय. उनोक्ती म्हणजे ज्या ठिकाणी स्वतःतील कमीपणा, स्वतःतील व्यंग, स्वतःतील दोष प्रामाणिकपणे कबूल करणे. आता या ठिकाणी सुद्धा लेखकांतला हा दोष होता, म्हणजे त्यांच्यातलं थोडंसं हे कमीपणा होतं की ते पैलवानासारखे नव्हते, तर ते तब्येतीने बारीक होते आणि ते सुद्धा ते प्रामाणिकपणे या ठिकाणी कबूल करतात आणि त्याच्यावर सुद्धा विनोद करतायत. अशा तऱ्हेने उपहास, उनोक्ती या विनोदाचा वापर करून सुद्धा लेखकांनी या ठिकाणी आपल्याला किंवा वाचकांना हसवलं आहे. आणि पुढे मग हाडाच्या बाबतीत का होईना त्यावेळेस लेखकाला आनंद व्हायचा की आपण यांच्या काय आहोत, वरचढ आहोत. हाडं ही आपली कवच आहेत आणि त्या हाडांमुळे का होईना आपल्याला लागलं नाही, पण परशा पैलवानला मात्र त्या ठिकाणी लागायचं. विद्यार्थ्यांनो, या पॅरेग्राफमध्ये जे परशा पैलवानाचं वाक्य आहे बघा, लय हाडं आहेत तुझ्या अंगात. आता हे कोणतं वाक्य प्रकार आहे, तर उद्गारार्थी वाक्य आहे. या उद्गारार्थी वाक्याला जर होकारार्थी वाक्य विचारलं तर तुम्हाला असं सांगता येईल, तुझ्या अंगात लय हाडं आहेत. म्हणजे तुम्हाला होकारार्थीचं उद्गारार्थी करायला सांगितलं जाईल किंवा उद्गारार्थीचं होकारार्थी सुद्धा करायला सांगितलं जाईल. आता पुढे लेखक म्हणतात की परशा पैलवानला खूप घमेंड होती. स्वतःचा उल्लेख करताना तो शिव म्हणायचा. शिव म्हणजे सिंह, म्हणजे स्वतःला तो सिंह समजायचा. आणि ज्यावेळेस त्या ठिकाणी कुस्तीविषयी लेखकांनी काही विचारलं की त्या ठिकाणी तो म्हणायचा की शिवाला काय भ्या आहे कोणाचं, शिव मातीत उतरला की लांडगी कोल्ही पाक पशार होतात. त्या ठिकाणी लेखकांनी सहज विचारपूस केली तर त्या ठिकाणी तो घमेंडने, अहंकाराने म्हणायचा की ज्या वेळेस सिंह कुस्तीत खेळायला मैदानात उतरेल तर जी समोरची लांडगी कोल्ही असतील ती पाक पशार होतात. पशार होणे हा वाक्यप्रचार आहे. पशार होणे म्हणजे पसार होणे, पसार होणे म्हणजे पळून जाणे. पुढे हा जो परशा पैलवानाचं वर्णन करताना पुढे लेखक सांगतात की हा परशा पैलवान दात फक्त 4-8 दिवसातून घासत असे. त्याला दात घासायचाही विलक्षण कंटाळा होता आणि त्याला जर विचारलं कोणी की तू दात घाशीत नाहीस का, त्यावेळेस तो म्हणायचा, शिव काय दात घासतो वय कधी, असं ताडकन उत्तर द्यायचा. मग असा हा बलदंड उग्र सिंहासारखा परशा पहिलवान एके दिवशी मात्र मार खाल्लेल्या कुत्र्यासारखा समोरून येत होता. त्याची ऐट, त्याचा दिमाग त्याच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता आणि त्यावेळेस लेखकांनी पैलवानाला विचारलं की काय पैलवान, काय झालं, तर केविलवाणा चेहरा करून हा पैलवान म्हणतो, दात काल रातच्या धरणं असा ठणकुत्या, काही एक सुचेनासं झालं या. त्या ठिकाणी लेखक या ठिकाणी लगेच विनोदाने त्याच्या प्रश्नालाच उत्तर देतात. अरे सिंहाचे दात कधी दुखतात होय, मी जरा थट्टेने म्हणालो. म्हणजे त्या ठिकाणी ज्यावेळेस दात घासण्याबद्दल त्या ठिकाणी परशा पैलवानला लेखकाने विचारलं त्यावेळेस शिव काय दात घासतो होय कधी, असं म्हणायचा. आणि आज खरोखर एक दिवस त्या ठिकाणी बलदंड असा परशा पैलवान मार खाल्लेल्या कुत्र्यासारखा आल्यानंतर तो केविलवाणा चेहरा पाहिल्यानंतर त्यावेळेस लेखकांनी विनोदाने त्याला म्हटलं की सिंहाचे दात कधी दुखतात होय.
त्यावर परशा पैलवान म्हणतो, कसला शिव घेऊन बसलासा मर्दा, ह्या दातानं शिवाचा पार बकरा करून टाकलाय. असे म्हणून त्याने त्याच्या दातदुखीची दर्दभरी कहाणी मला सांगितली आणि अखेरीस म्हणाला, अर शिवच नव्ह, नर शिव आला तरी दातामोर त्याचं काही एक चालायचं नाही. आता बघा, दात दात ही अशी दात हा असा एक अवयव आहे की त्या ठिकाणी चांगल्या चांगल्या व्यक्तीला सुद्धा त्या ठिकाणी तो आजारी पाडतो, त्या ठिकाणी केविलवाणा बनवतो. दात दुखणं फार कठीण असतं आणि या दुखण्याचा प्रसंग ज्यावेळेस परशा पैलवानावर आला त्यावेळेस लेखक मात्र हसत होते. पण ज्यावेळेस एक दिवस खरोखर लेखकांचाही दात दुखायला लागला तर सारं ब्रह्मांड त्यांच्या डोळ्यासमोर यायला लागलं. काही दिवसांनी लेखकांचा दात ठणकायला लागला. त्यांची जी अवस्था होती हीनदीन झाली. दात ठणकू लागल्यावर लेखकांनी पहिली गोष्ट कोणती केली असेल तर की ज्यांच्या दाढदुखीची अवहेलना केली होती त्या सर्व माणसांची त्यांच्या दात व दाढांसकट मनातल्या मनात क्षमा मागितली. पुढे या पाठाचा मुद्दा आपल्याला सांगता येईल की दात दुखायला लागला की तो मुळापासून दुखू लागतो असं लेखक त्या ठिकाणी म्हणताय. आता दात हा मुळापासून दुखला. आता जेव्हा माणसाचं दात किंवा दाढ दुखायला लागते तर आजूबाजूचे दात सुद्धा त्या ठिकाणी ठणकत असतात, हिरडी ही दुखत असते आणि अशा वेळेस त्या दाताचे मुळासकट तो दुखतोय असं या ठिकाणी लेखकालाही वाटतंय. आणि म्हणून ते या ठिकाणी म्हणतात की आपल्या दाताला मूळ नसून झाडासारख्या मुळ्या असल्या पाहिजेत, ज्या आणि त्या हिरड्यात सर्वत्र पसरल्या असल्या पाहिजे, नाहीतर सगळेच दात दुखत असल्याचा भास मला का व्हावा. म्हणजे बघा, झाडांना जशा मुळ्या असतात त्या मुळ्या जमिनीत खोलवर कुठे कुठे पसरलेल्या असतात आणि त्याच झाडांच्या मुळांसारख्या दातांनाही मुळा असतील आणि म्हणूनच माझे सगळे दात हिरडी दुखत असेल असा भास या ठिकाणी लेखकांना होतो आणि ते सुद्धा ते त्या ठिकाणी विनोदी अंगाने या पाठामध्ये मांडतायत. पुढे ते म्हणतात, प्रत्येक दाताला हात लावून पाहिल्यानंतर ज्या दाताने शंक करायला लावला तो दुखरा दात याची खात्री झाली. आता बघा, लेखकाचा जेव्हा एक दात दुखायला लागला तर त्याच्या आजूबाजूची दात ठणकायला लागली आणि त्यामुळे कोणता दात दुखतोय हे लेखकाला कळत नव्हतं. ज्यावेळेस त्याने स्वतःचा हात लावून दात हलवले आणि जो दात दुखत होता तो दात हलवल्यानंतर त्यांनी शंक केला म्हणजे ओरडले. म्हणजे त्या ठणकने, त्या दुखण्याने त्यांनी मोठ्याने आवाज काढला, ते ओरडले. तेव्हा त्यांना कळालं की तोच दुखरा दात आहे. आणि दुखऱ्या दाताला लहानचा स्पर्श सुद्धा खपत नाही बरे. हे दुखणे तरी साधे सरळ असावे तेही नाही. एखाद्या कवीच्या मनातील जिप्सीसारखा एखादा लाकूड तोड्या माझ्या दाताच्या मुळाशी खोल बसलेला असतो आणि तो एकामागून एक घाव घालीत असतो. म्हणजे हे दात जेव्हा त्यांचं ठणकत होतं, दाताची ठणक ही असह्य झाली, दाताचं दुखणं वाढलं, त्यावेळेस त्यांना हे वेगवेगळे विचार त्यांच्या मनात येऊ लागले आणि तेच विचार विनोदी अंगाने या ठिकाणी ते मांडतायत. आता या पाठाचा पुढचा मुद्दा आपल्याला बघता येईल तो असा की लेखक या ठिकाणी म्हणतात, दातात आणि चोरात साम्य असते. आता असं ते का म्हणता बघा. असे म्हणतात की दिवसा सभ्य दिसणारी माणसे रात्री आपल्या खऱ्या रूपात फिरतात. दात ही अवयव अशाच माणसांसारखा असावा, नाहीतर दिवसा अधूनमधून पण सभ्यपणे दुखणारा दात रात्री राक्षसासारखा अकराळ विक्राळ का होतो. दातात आणि चोरात साम्य असते ते याच बाबतीत दोघेही रात्री गडबड करतात. बघा, विनोदी अंगाने अगदी छान असं लेखकांनी या ठिकाणी मांडलंय बघा, की चोर हे दिवसा कळत नसेल की हा व्यक्ती चोर आहे. तो चार लोकांमध्ये, माणसांमध्ये सभ्यपणे फिरत असतो, पण मात्र रात्री त्याचं खरं रूप दिसत असतं, रात्री तो चोरी करतो. तसं दाताचंही, दात हा अवयव असा आहे की दिवसा थोडाफार त्याचं दुखणं असतं, पण रात्री त्याचं दुखणं अवघड होऊन जातं. एखाद्या राक्षसासारखा अकराळ विक्राळ तो होऊन जातो आणि रात्र काढणं सुद्धा अशक्य होऊन जातो आणि तोही रात्रीचा दुखतो आणि चोरही रात्रीची
चोरी करतो. हे दोघांतील साम्य या ठिकाणी लेखक विनोदी अंगाने मांडतायत. आता या ठिकाणी प्रसंगनिष्ठ विनोद लेखकांनी केलाय. पुढे लेखक म्हणतात की दात दुखण्याने मी आध्यात्मिक तत्वचिंतनही करतो. आता पहा, ज्यावेळेस माणसाचा दात दुखत असतो त्यावेळेस तत्वचिंतन काय, साधं चिंतनही माणसाकडून होणार नाही, आणि तेही आध्यात्मिक. आता दात दुखण्याने लेखकाला आध्यात्मिक तत्वचिंतन कसं होतं पाहू आपण पुढे. ते म्हणतात, दात दुखतो तेव्हा मला साक्षात्कार होतो. आता कोणता साक्षात्कार होतो पहा त्यांना, की दात हेच सत्य आहे, जग मिथ्या आहे. बघा, जग मिथ्या, मिथ्या म्हणजे व्यर्थ, ज्याला काडीचीही किंमत नाही असं. पण हे केव्हा वाटतं, जेव्हा दात दुखतो तेव्हाच. दात सत्य का वाटतं, कारण ज्यावेळेस माणसाचे दाताला ठणक बसते त्यावेळेस माणसाचं कुठेच लक्ष लागत नाही, त्याचं पूर्ण लक्ष हे दातावर असतं. दात दुखायला लागल्यानंतर त्या ठिकाणी त्याचं मन कुठे लागत नाही, त्याचं चित्त लागत नाही, त्याची ठणक थांबेपर्यंत त्या ठिकाणी तो बेचैन होऊन जात असतो, त्याला नको नको होत असतं. आणि अशा वेळेस सर्व लक्ष दातावर असताना त्याला सगळं जग कसं वाटतं, व्यर्थ वाटतं. हा असा साक्षात्कार त्या ठिकाणी लेखक सांगताय. दुसरा साक्षात्कार ते सांगतात, त्या क्षणी संसार असार वाटतो. आता असार, असार म्हणजे सारहीन की निरर्थक, की हा संसार जो आहे सगळा निरर्थक आहे असा साक्षात्कार त्यांना होतो. त्यांचं लक्षच लागत नाही, त्यांना चैनच पडत नाही, दुखणं थांबेपर्यंत मात्र ते बेचैन होऊन गेलेले असतात. तिसरा साक्षात्कार त्यांना होतो, बायका व मुले केवळ भास असल्याचा. आता किती जवळचे नातेवाईक असले तरी ज्याचा दात दुखतो, ज्याच्या दाताला ठणक असते, ती ठणक त्याला सोसावी लागते, ती ठणक कोणीही वाटून घेत नसतं. हा तिसरा साक्षात्कार त्यांना होतो. आणि चौथा साक्षात्कार होता की ब्रह्मांड, ब्रह्मांड मिथ्या असून दातच सत्य आहे. ब्रह्मांड म्हणजे हे सर्व जग मिथ्य आहे, संसार असार आहे, बायको मुले हा केवळ भास आहे, सर्व काही व्यर्थ आहे, फक्त जगामध्ये एकच सत्य आहे, ते म्हणजे दात. कारण रात्री दुखणारा दात हा रात्रभर माणसाला झोपू देत नाही, सकाळी उठून सुद्धा त्याचं चित्त कशात लागत नाही, कोण काय बोलतं याकडे त्याचं लक्ष राहत नाही, त्याचं लक्ष पूर्णपणे दातावर असतं. आणि म्हणून हे चारही साक्षात्कार या ठिकाणी लेखक सांगताय. विद्यार्थ्यांनो, यावर सुद्धा कृती आराखड्यात तुम्हाला प्रश्न विचारला जातो, तर मी जे 4 साक्षात्कार आहे त्याच्याखाली तुम्ही अंडरलाईन केली तरी चालेल. आता पाठाचा पुढचा मुद्दा आहे की ज्यावेळेस लेखकाची दातदुखी ही वाढते त्यावेळेस ते रात्रभर झोपत नाही, आणि त्यांच्या ओरडण्याने किंवा त्यांच्या बोलण्याने साऱ्या आळीलाही रात्रभर झोप लागत नाही. आळी म्हणजे त्यांचे शेजारी पाजारी लोक, त्यांच्या ओरडण्यामुळे शेजारच्यांनाही झोप लागत नाही, आणि त्यामुळे आळीचंही त्या ठिकाणी ते पुढे सांगतात की आळीतील सर्व लोक आळीपाळीने माझ्या घरात डोकावून फक्त दातदुखीच आहे ना असा सवाल करून जातात, हे खरे आहे. तर त्यावेळेस आजूबाजूच्या लोकांनाही संशय येतो की यांचं काही भांडण झालं का काय, अशा याच्याने ते सहज घरात डोकावून जातात आणि खरंच विचारतात की खरं फक्त दातदुखीच आहे ना, कारण लेखक एवढ्या मोठ्याने ओरडतात की त्यावर दातदुखीच असेल असा विश्वास मात्र लोकांचा बसत नाही. आता पाठाचा पुढचा मुद्दा असा सांगता येईल की ज्या ज्या वेळेस लेखकाची दातदुखी होते त्यावेळेस लेखक पलंगाच्या एका कोपऱ्यात दोन्ही हातात तोंड धरून बसतात. असे बसतात की चेहऱ्यावर फक्त बहुधा कोणीतरी नुकतीच थोबाडीत मारल्याचा भाव त्यांच्या चेहऱ्यावर असतो, म्हणजे गालाला हात लावून ते बसलेले असतात. आणि पुढे ते म्हणतात की कारण मी आरशात पाहत नाही, तोंडातल्या तोंडात दाताला आरसा कशाला. मराठी भाषेमध्ये एक वाक्यप्रचार आहे की हाताच्या कंकणाला आरसा कशाला. या शब्दप्रयोगाची क्रीडा करून त्या ठिकाणी लेखकांनी या ठिकाणी एक वाक्यप्रचार तयार केला, तो म्हणजे तोंडातल्या तोंडात दाताला आरसा कशाला. या ठिकाणी विनोदी अंग आपल्या लेखकांचं दिसतं, शाब्दिक कोटी या ठिकाणी लेखकांनी साधलेली आहे. पुढे लेखक जेव्हा मोठमोठ्याने ओरडत असतात त्यावेळेस त्यांची पत्नी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करते.
त्यावेळेस लेखक म्हणतात की माझा दात दुखतोय, त्याला मी काय करू. मग त्यांची पत्नी त्यावर उत्तर देते, पण शेजारी पाजारी माणसं राहतात, ती काय म्हणतील, अगदी लहान मुलासारखे काय थैमान घालतायत. आता त्या ठिकाणी ज्या व्यक्तीचा दात दुखत असतो त्या व्यक्तीकडून तो सहनही होत नाही, एवढी ठणक दुखणं त्या दाताचं असतं. आणि ती सहन न झाल्या कारणाने सुद्धा लेखक मोठ्याने ओरडतात. त्यावेळेस त्यांची पत्नी त्यांना म्हणते की शेजारी पाजारी लोक काय म्हणतील, लहान मुलासारखे काय थैमान घालताय. आता थैमान घालणे हा वाक्यप्रचार आहे मुलींनो. थैमान घालणे म्हणजे गोंधळ घालणे. पुढे लेखकांची पत्नी त्यांना समजवण्याचा प्रयत्न करते. त्यावेळेस लेखक चिडून त्या ठिकाणी म्हणतात की तू खल करू नकोस, बत्ता आण. आता खल करणे म्हणजे निरर्थक चर्चा करणे. खल करणे हा वाक्यप्रचार आहे, त्याच्या खाली अंडरलाईन करून तुम्ही लिहू शकता की खल करणे म्हणजे निरर्थक चर्चा करणे. ज्यावेळेस ठणक वाढते त्यावेळेस लेखकांना असं वाटतं की त्या दातावर काहीतरी मारावं, आणि म्हणून ते पत्नीला सांगतात की सरळ तू बत्ता आण आणि माझ्या दातावर हाण. खल करू नकोस म्हणजे निरर्थक चर्चा करू नकोस. असं बोलत असतानाच अचानक कोणीतरी त्यांना आवाज देतं. आवाज दिल्यानंतर त्याची पत्नी म्हणते की दाते तुम्हाला भेटायला आले आहेत. आता दाते आडनावाचे एक व्यक्ती, त्यांचे मित्र असतात, ते त्यांना भेटायला येतात. त्यावेळेस लेखक म्हणतात, या दात्यांचा आणि दातांचा काही संबंध आहे की काय. माझ्या प्रत्येक दात दुखीच्या वेळी नेमके दाते कसे प्रथम येतात. आता पहा, या ठिकाणी सुद्धा शाब्दिक कोटी लेखक करताय की या ठिकाणी दाते आणि दात हे दोन्ही शब्द आहेत. या शब्दांवर क्रीडा करून म्हणजे या शब्दांची कोटी करून या ठिकाणी लेखक म्हणतात की ज्या ज्या वेळेस माझे दात दुखले असतील त्या त्या वेळेसच नेमके दाते येतात. मग यांचा दोघींचा काही संबंध आहे की काय, असं विनोदाने लेखक या ठिकाणी सांगताय. पुढचा पाठाचा मुद्दा आपल्याला सांगता येईल की लेखकांच्या विवरणाने शेजारी पाजारी गोळा होतात आणि लेखकांच्या दातांच्या अध्यक्षतेखाली दातदुखी ती का होते, टाळावी कशी आणि झाल्यावर कोणते उपचार करावेत, यावर एक तरी परिसंवाद होतोच. आता ज्यावेळेस लेखकांचं दुखत असतं, रात्रीचे लेखक ओरडत असतात, शेजारी पाजाऱ्यांना झोप लागत नाही, अशा वेळेस शेजारी पाजारी लोक आपला शेजार धर्म निभावतात की ते सर्व लेखकांजवळ येतात, गप्पा मारतात आणि त्या ठिकाणी दातदुखी कशी टाळावी किंवा त्याच्यावर कोणते उपचार करावेत, ह्या सर्व गोष्टी शेजारचे लोक त्या ठिकाणी सल्ला देण्यासाठी लेखकांकडे येतात. अशा वेळेस 20-25 प्रकारची औषधे ते लेखकांना सांगताही आणि त्याप्रमाणे त्यांची पत्नी ते बोळे लावून लावून त्या कापसाचे बोळे लेखकांच्या दातांच्या मागे ठेवते आणि काही दिवस तर का होईना त्या उपायाने लेखकांना गुण येतो आणि लेखकांची दातदुखी थांबते. पण मात्र 1 महिना उलटल्यानंतर पुन्हा तोच दात, तोच ठणका आणि तेच उपचार यांचा पुन्हा प्रयोग होतो. पण या सगळ्यांना कंटाळून शेवटी लेखक दाताचा प्रश्न कायम सोडवण्याच्या दृष्टीने दातच काढून टाकण्याचा निर्धार करतात. आता निर्धार करणे म्हणजे निश्चय करणे. आता अनेकांचे सल्ले घेऊन दंतवैद्यांचे चेहरे पाहून त्यातल्या त्यात बऱ्यापैकी दंतवैद्य त्यांनी गाठला. दंतवैद्य म्हणजे डेंटिस्ट, डॉक्टर, दातांचे डॉक्टर. पुढे लेखक म्हणतात की ज्यावेळेस त्यांचा दात खूप दुखू लागला तर त्याने दंतवैद्याकडे जाण्याचे ठरवले. पण दंतवैद्य कसा असावा या बाबतीत ते म्हणतात की माझी अशी समजूत झाली की ज्याचे दात चांगले असतील असाच दंतवैद्य शोधणे बरे. आता विनोदाने या ठिकाणी लेखक सुद्धा म्हणताय की दंतवैद्य म्हणजे दातांच्या डॉक्टरकडे जाण्याच्या अगोदर ज्या डॉक्टरांचे दात चांगले असतील त्यांच्याकडे जाणं योग्य, असं विनोदी अंगाने लेखक या ठिकाणी म्हणतायत. पुढे ते म्हणतात की 10-12 वर्षांपूर्वी दंतवैद्यांबद्दलच्या खऱ्याखुऱ्या दंतकथा ऐकल्या होत्या. त्यावरून दंतवैद्याची खुर्ची, दात उपटण्याची क्रिया इत्यादी सर्व गोष्टींबद्दल माझ्या मनात विक्राळ भीती होती. पण प्रत्यक्षात तसे काही वाटले नाही.
दंतवैद्य अलीकडे फारच माणसाळलेले आहेत असे माझे प्रामाणिक मत झाले. बघा, दातांबद्दलची प्रचंड भीती लेखकांच्या मनात होती. कधी पूर्वी त्यांचा दात दुखलेला नव्हता, त्यामुळे दंतवैद्याकडे जाण्याचा प्रसंग आला नव्हता. पण दंतवैद्य, त्यांची बसण्याची खुर्ची, त्यांचं साहित्य पाहिल्यानंतर मात्र लेखकांच्या मनात बरीच भीती होती. ज्यावेळेस प्रत्यक्ष दात काढण्यासाठी ते दंतवैद्याकडे जातात, त्यावेळेस मात्र त्यांना काही वाटले नाही. त्यामुळे ते या ठिकाणी विनोदाने म्हणतात की दंतवैद्य अलीकडे फारच माणसाळलेले आहेत. पुढे ते म्हणतात, त्याने माझ्या हिरड्यात इंजेक्शन देऊन इतका लिलया दात उपटला की मी आश्चर्यचकित होऊन पाहतच राहिलो. आता दात उपटणे ही पण सोपी प्रक्रिया नाही आहे. ज्यावेळेस दात उपटतात त्यावेळेस डॉक्टरांना सुद्धा त्या ठिकाणी दात काढण्यासाठी काही वेळेस श्रम घ्यावे लागतात. म्हणजे काही वेळेस दात निघत नाही, दात निघताना त्रास देतो आणि अशा वेळेस अगोदर ते हिरड्यांना इंजेक्शन देतात, ती हिरडी बधीर करतात आणि बधीर केल्यानंतर तो दात उपटतात. पण लेखकांचा दात उपटण्यासाठी त्या ठिकाणी डॉक्टरांना सुद्धा त्या ठिकाणी प्रयत्न करावे लागले आणि ते पाहिल्यानंतर सुद्धा सहज त्या ठिकाणी ते आश्चर्यचकित झाले. पुढे ते म्हणतात, दात उपटण्याची क्रिया इतकी सोपी असेल असे वाटले नव्हते. मी आजवर शत्रूंना आणि शेजाऱ्यांना भांडण्याच्या वेळी दात उपटून हातात ठेवीन, दात घशात घालीन अशा माझ्या शक्तीचे प्रदर्शन करणाऱ्या धमक्या दिल्या होत्या. त्यांना काहीच अर्थ नव्हता याची हळहळ दंतवैद्याच्या खुर्चीत असतानाच वाटली. बघा, ज्यावेळेस आपल्यामध्ये भांडण होत असतात किंवा समाजामध्ये दोन व्यक्ती एकमेकांशी भांडत असतात, त्यावेळेस ते सहज एकमेकांना म्हणतात, मी दात उपटून हातात देईन, दात घशात घालीन, तुझे दात पाडीन. म्हणजे दात या शब्दाला, या अवयाला धरून जे आपले वाक्यप्रचार आहेत की सहज आपण बोलून जातो, पण दात उपटणे ही सुद्धा साधी प्रक्रिया नाही. हे जेव्हा त्यांची दात काढण्याची वेळ आली तेव्हा मात्र लेखकांना त्या ठिकाणी कळालं. आणि या ठिकाणी हे वाक्य पहा, त्याने माझ्या हिरड्यात इंजेक्शन देऊन इतका लिलाया दात उपटला. आता या ठिकाणी जर वाक्य दिले, डॉक्टरांनी हिरड्यात इंजेक्शन दिले. आता या वाक्याचा प्रयोग जर ओळखायला सांगितला तर त्या ठिकाणी कर्मणी प्रयोग होतो. आणि त्यातलंच दुसरं वाक्य आपण तयार केलं, समजा डॉक्टरांनी लिलाया दात उपटला. या वाक्याचा प्रयोग ओळखण्यास सांगितलं तर या वाक्याचा प्रयोग आहे कर्मणी. पुढे लेखक म्हणतात, दंतवैद्याने दात दाखवला हाच तो खलदंत. ज्यावेळेस डॉक्टरांनी तो दात उपटला आणि तो दात या लेखकांना दाखवला, त्यावेळेस त्या दाताला लेखक काय म्हणतात, खलदंत. खलदंत म्हणजे त्रास देणारा दात. की ज्या दाताने रात्रभर लेखकांना झोपू दिलं नाही, ज्या दाताने राक्षसासारखा अक्राळ विक्राळ रूप धारण केलं, ज्या दातांनी ठणक त्यांना बसवली, ज्या दातामुळे शेजारी पाजारी झोपू शकले नाही, त्यांच्या ओरडण्यामुळे शेजाऱ्या पाजाऱ्यांनाही त्रास झाला, त्या दाताला या ठिकाणी लेखक म्हणतात खलदंत, म्हणजे त्रास देणारा दात. पुढे ते म्हणतात, ज्याने माझ्या बायकोपुढे हास्य केले तोच हा नीच दात, नतद्रष्ट. नतद्रष्ट म्हणजे दुष्ट. पुढे ते म्हणतात, तुला हे शासन योग्य आहे असे मी उरलेले दात ओठ काऊन मनाशी म्हणालो. दातांबद्दल जे वाक्यप्रचार आहेत वेगवेगळे, त्या वाक्यप्रचारांचा उपयोग करून ठिकठिकाणी लेखकांनी विनोद साधलेला आहे. आता दात काढल्यानंतर त्या दातामुळे बायकोलाही आपले हसू झाले, शेजाऱ्या पाजारी आपल्यावर हसले, अशा दाताला एकच शासन योग्य आहे, ते म्हणजे काढून टाकणे. असं ते दात होट खाऊन मनाशी म्हणाले. दात ओठ खाणे या वाक्यप्रचाराचा उपयोग करून या ठिकाणी लेखक हसवत आहेत. आता पुन्हा तो ठणका लागणार नाही, पुन्हा ते बोळे धरावे लागणार नाहीत, पुन्हा बायकोचा उपदेश ऐकावा लागणार नाही, या विचाराने मी आनंदाने बेहोश झालो. उरलेल्या दातांना धाक बसा म्हणून तो काढलेला दात घरी नेण्याचा विचार मनात येऊन गेला, पण त्या दाताची संगत सुद्धा नको असे वाटून मी तो दंतवैद्यालाच अर्पण केला. आनंदाने घरी आलो. दारातूनच ओरडून 4-5 शेजाऱ्यांना सांगितले की तो तुम्हाला जागवणारा दात गेला, यापुढे दंत सप्ताह नाही. बघा, पाठाचा शेवट सुद्धा विनोदी अंगाने या ठिकाणी लेखकांनी केलाय. आता दात दुखणे, दाताची ठणक ही फार कठीण समस्या असते. खूप दुखणं मोठं ते असतं
आणि या दुखण्यामुळे माणूस बेजार होतो. पण या ठिकाणी विनोदकार वसंत सबनीस यांनी या प्रसंगाला सुद्धा अगदी विनोदी अंगाने अतिशयोक्ती, कोटी, शब्दप्रयोग, वाक्यप्रचार या सगळ्यांची पर्वणी आणून जणे काही हा सुद्धा कठीण प्रसंग सुद्धा हसत हसत आपल्या पुढे उभा केलाय. ही पण एक कलाच असते मुलींनो. आणि या ठिकाणी वसंत सबनीस सारखे विनोदकार आपल्या कलेने, विनोदी अंगाने हसत हसत हा दात दुखण्याचा प्रसंग आपल्यासमोर डोळ्यासमोर उभा करतायत. असा हा सुंदर पाठ आज आपण अभ्यासला आहे.